नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे आणि चांगले आरोग्याचे जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला आपण सुरुवात करूयात. इथे आता जीवा नंदिनीला बोलत असतो. खरं तर ही नंदिनीला एक स्वप्न, एक भास झालेला असतो. खुश करणं सोपं असतं, पण सुख देणं हे खूप कठीण असतं, असं मला माझ्या बायकोने शिकवलेलं आहे, असं जीवा नंदिनीला म्हटलेलं असतो. नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आजूबाजूला पाहते तर जीवा नसतो, तर पार्थ समोर असतो. आता जेव्हा ती पार्थकडे पाहते तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झाले नंदिनी, ठीक आहात ना तुम्ही? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? हो मी सुद्धा ठीक आहे. या बसा. असं म्हणून नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थ दोघेही जण त्या कॉफी टेबलवरती बसत असतात. पार्थच्या हातामध्ये एक बॅग असती, तर नंदिनीने पर्स चेअरला अडकवलेली असती. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालं पार्थ, तुम्ही असे अचानक इथे आलेला आहात? म्हणजे पिहू बरी आहे ना? आई बाबा हे सगळेजण बरे आहेत ना? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो नंदिनी, ते सगळेजण बरे आहेत. पण पण काय झालं पार्थ, काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? हो नंदिनी, मी सुद्धा ठीक आहे. पण आता त्याचं काय आहे ना, मला काव्याच्या काही वस्तू द्यायच्या होत्या. म्हणजे काव्या त्यांचं काय ना, त्यांचं थोडंसं सामान द्यायचं होतं. त्या माहेरीच विसरून आलेल्या, सासरी विसरून आल्या ना, त्या आता माहेरी गेल्यात ना, म्हणून मला त्यांचं आणलेलं ते थोडंसं सामान द्यायचं होतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, कसलं सामान आणि काय? त्यावर पार्थ म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, आता ते अभ्यास करतायत. आय एसचा अभ्यास करत असताना त्यांच्या आता इथे एक्झाम येतील आणि त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी पुस्तकं, त्यांच्या वस्तू हे सगळं काही लागेल ना. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला नको. जेव्हा मनाविरुद्ध लग्न झालं तेव्हासुद्धा त्या अभ्यास करायच्या नाही. फक्त क्लासला जायच्या आणि क्लासला जाऊन बेंचच्या बाहेर बसायच्या. तेव्हा मी त्यांना समजवलं होतं, मी त्यांच्या पाठी गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं, हे बघा, आपलं लग्न जरी जबरदस्ती झालेलं असलं तरीसुद्धा मी तुम्हाला मनापासून मित्र मानतोय, मैत्रीण मानतोय आणि तुम्हीसुद्धा मला मित्र माना. आणि त्याच हेतूने तुम्ही असं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. तुम्ही तुमचा अभ्यास करा. मग आत्ता मी तिथे नाही आहे, त्यामुळे हे पुस्तकं आणि हे जे काही त्यांचं सामान, वस्तू आहेत ना, त्या सगळ्या म्हटलं त्यांच्यापर्यंत पोच झाल्या पाहिजे, म्हणून मी ते तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. तेवढ्यातच आता इकडे नंदिनी म्हणत असते, पण मी काय म्हणते पार्थ, हे बघा, तुमचं काव्यावर एवढं सगळं काही प्रेम आहे, जिभेवरचा कडवटपणा तुम्ही कसा घालवणार आहात? त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, ते शक्य नाही आहे नंदिनी. आणि तेव्हा बॅगेतून त्यांच्या काही बुक्स, त्याचबरोबर काही नोट्स असतात, त्या तो काढून देतो. आणि ते सगळं काही टेबलवर ठेवल्यानंतर आता एक बुक ओपन केलेली असते. आता एक बुक ओपन केल्यानंतर त्या बुकमध्ये इथे त्याला पार्थचं काढलेलं ते चित्र दिसतं. आता पार्थचं अगदीच कार्टूनसारखं चित्र काव्याने काढलेलं असतं. तेव्हा पार्थ ते पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो. नंदिनी म्हणत असते, हे काय आहे, हे कोणाचं, तुमचं चित्र आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, त्याचं काय ना नंदिनी, तेव्हा मी इथे काव्याचं स्केच काढलं होतं ना, बहुतेक ना त्याच वेळेला त्यांनी माझ्या आठवणीमध्ये हे स्केच काढलेलं असावं, बाकी काही नाही. असं म्हणता क्षणी आता नंदिनी हसायला लागते, तर पार्थसुद्धा हसायला लागतो. आणि तेव्हा तो नकळत बोलून गेलेला असतो की माझ्या आठवणीमध्ये. आता लगेच त्याचा चेहराच पडलेला असतो. तो म्हणत असतो, नाही नाही, तसं अगदीच काही नाही आहे. हे बघा पार्थ, मला कळतं आहे तुमचं काव्यावर किती प्रेम आहे, तुम्ही काव्याला किती मिस करताय ते. मग मी काय म्हणते, हे सगळं काही सोडून द्या. ह्या सगळ्या गोष्टी इथेच आत्ताच सोडून द्या ना आणि काव्याला ॲक्सेप्ट करा. त्यावर पार्थ म्हणत असतो, ते शक्य नाही आहे नंदिनी. किती नाही म्हटलं तरीसुद्धा मनावर झालेले घाव एवढ्या सहजासहजी पुसता येणं शक्य नाही आहे. तुम्ही हे सगळं काही काव्याला द्या, मी येतो. असं म्हणून आता नंदिनी समोर बसलेला जो पार्थ आहे, काहीही कॉफी वगैरे काहीच न घेता तिथून तो निघून गेलेला असतो. नंदिनीला तर खूपच मोठा धक्का बसतो. एवढा समंजस, एवढा समजूतदार पार्थ आज किती हळवा झाला आहे, किती आतून तुटलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिलासुद्धा खूपच जास्त वाईट वाटत असतं. आता ती त्या काव्याने काढलेल्या चित्राकडे पाहतच असते
आणि मनामध्ये हसत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या आता रिक्षाने आलेली असते आणि रिक्षा त्याच मिलन कॅफेजवळ येऊन थांबते. आता काव्याकडे चेंज नसतात. काव्या म्हणत असते, हे घ्या ना, बघा तुमच्याकडे नक्कीच चेंज मिळतील. पण आता रिक्षावाला म्हणत असतो, नाही ना मॅडम, हे बघा माझ्याकडे पण 500 रुपयेच आहेत. एक काम करा ना, तुम्ही ते समोर दादा आहेत ना रिक्षावाले, त्यांच्याकडे बघा ना असतील तर. तेव्हा काव्या त्या समोर उभ्या असलेल्या रिक्षावाल्याकडे जाते आणि म्हणत असते, प्लीज चेंज असतील तर द्या ना. तेव्हा तो रिक्षावाला तिला सुट्टे पैसे देत असतो. तर इकडे आता हा रिक्षावाला तिथेच बसलेला असतो. त्या रिक्षावाल्याला त्याच्या काचेमध्ये एक माणूस जाताना दिसतो. तेवढ्यातच पार्थ हा कॅफेतून बाहेर आलेला असतो. चेहऱ्यावर गॉगल चढवतो आणि खिशातून गाडीची चावी काढतच तो गाडीकडे येतो. गाडीमध्ये बॅग ठेवतो आणि गाडी चालू करणार. तेवढ्यातच काव्या ज्या रिक्षातून बसून आलेली असते तो माणूस पार्थकडे जातो आणि म्हणत असतो, साहेब सुट्टे असले तर द्या ना प्लीज. हे बघा 500ची सुट्टी हवी आहे. तेवढ्यातच पार्थ चेक करतो आणि पार्थकडे सुट्टे पैसेसुद्धा मिळालेले असतात. आता पार्थने सुट्टे पैसे दिल्यानंतर तो निघून जातो. आता काव्यालासुद्धा सुट्टे पैसे मिळालेले असतात. तेव्हा काव्यासुद्धा येते आणि तो म्हणत असतो, हे बघा मलासुद्धा सुट्टे पैसे मिळालेत. त्यावर काव्या म्हणते, बघा मलासुद्धा मिळालेत, घ्या आता. असं म्हणून लगेचच पाठीमागे वळून पाहते तर तिला कसला तरी भास होतो. तिला असं वाटतं की नक्कीच कोणीतरी आलं होतं. पण असं मला का वाटतं की पार्थ होते म्हणून. पण तेवढ्यातच आता ती कॅफेमध्ये जायला सुरुवात करते. कॅफेमध्ये जात असताना काही टुकार मुलं गाडीवरती बसलेली असतात आणि त्या टुकार मुलांचा आवाज काव्याच्या कानावरती पडत असतो. ती मुलं म्हणत असतात, बघा बघा, हीच ती देशमुखांची सून आहे आणि ह्याच त्या मुलीने एक नाही तर 2-2 पोरांना झुलवलं आहे, खेळवलं आहे. तेव्हा काव्याला राग येतो आणि ती मुलं म्हणत असतात, अरे हिच्या नवऱ्याच्या धीरासोबतच हिचं अफेअर होतं, हिनंच त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आपण पाहतो काव्याला राग आलेला असतो. काव्या पाठी वळून पाहते आणि पाठी वळून पाहिल्यानंतर आपण पाहतो की आता तेच इकडे काव्याने तिच्या पायामधली असलेली सँडल काढलेली असते आणि हातामध्ये घेतलेली असते. तेव्हा ती मुलं जोराजोरानेच हसत असतात आणि हसत असताना आता काव्या त्यांच्याजवळ जाते आणि म्हणत असतात, काय गे आम्हीसुद्धा 2 भाऊ आहोत, आमच्याकडे सुद्धा तू येशील का. असं म्हटल्याबरोबर नंदिनी समोर येते आणि नंदिनी समोर आल्याबरोबर जो मुलगा बोललेला असतो त्या मुलाचं कानफाड फोडत असते. खूपच जोरामध्ये ती त्याच्या कानाखाली मारत असते आणि खूप जोरात त्याच्या कानाखाली मारल्यानंतर त्या मुलाला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात. काव्यालासुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की तिची नंदिनीताई आली आणि नंदिनीताई आल्यानंतर या पद्धतीने त्या मुलाचं थोबाड फोडलेलं आहे. आता लगेचच काव्या म्हणत असते, काय मग मिळाली का, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का, घ्या आली आहे आता माझी नंदिनीताई. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच तो मुलगा म्हणत असतो, अगे तू काही डोक्यावर पडलीस की काय, ह्या मुलीमुळे तुझं आयुष्य खराब झाले, ह्या मुलीमुळे तुला इथे तुझं सगळं काही संसार उद्ध्वस्त झाला आहे आणि तू ह्याच मुलीची बाजू घेऊन आम्हाला मारतेस, आमच्याशी बोलतेस. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, 1 मिनिट, तिचं काय करायचं काय नाही हे माझा 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 प्रश्न आहे. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक लक्षात ठेव की तिला माफ करायचं नाही करायचं आणि कोणामुळे कोणाचं संसार कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे हे आमचं आम्ही बघून घेऊ. आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आलो का, नाही ना. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलण्याची काही एक गरज नाही, समजलं. आणि तेवढ्यातच आता आजूबाजूला सगळेजण ह्याचा व्हिडिओ बनवत असतात. तेव्हा मात्र नंदिनी फारच चिडते आणि फार चिडल्यानंतर ती आता एका मुलाच्या कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहत असते. तेवढ्यातच काव्यासुद्धा तिच्याच पाठीमागे असते. आता नंदिनी म्हणत असते, काय करताय तुम्ही, व्हिडिओ शूट करणं आणि व्हायरल करणं एवढ्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जमतायत का, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, कितीही व्हिडिओ शूट करा, कितीही व्हायरल करा, पण आम्हा दोघी बहिणीमध्ये दुरावा येणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे. असं म्हटल्यानंतर लगेच आता तो मोबाईल बंद होतो आणि नंदिनी पुढे चालत येते. तेवढ्यातच आता काव्या धावतच येते आणि नंदिनीला मिठी मारते. नंदिनीताई खरंच ग, थँक्यू 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 सो मच नंदिनीताई. आज तुझ्यामुळे मी प्रोटेक्ट आहे आणि खरंच तुझ्यासारखी बहीण ना सगळ्यांना मिळो. तेवढ्यातच समोरून जीवा आलेला असतो.
आणि जीवा आल्याबरोबर तो आता म्हणत असतो, हो आणि मला सुद्धा नंदिनी ताईसारखी म्हणजे नंदिनीसारखी बायको मिळाली आहे. मी सुद्धा खूपच जास्त नशीबवान आहे. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी जीवाकडे पाहतच असते. तिला राग आलेला असतो की हा इथे कसा आहे म्हणून. पण तेवढ्यात नंदिनी तिथून निघून जायला बघत असते. जीवा तिला थांबवतो पण ती काही केलं ऐकत नाही. काव्या त्याला म्हणत असते, काय हे किती लेट झाले, जा आता मनव तिला, म्हणून लगेच जीवा नंदिनीचा पाठी जात असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वसू हॉलमध्ये पुस्तक वाचत बसलेली असते. तेवढ्यातच आता इथे आशा आलेली असते आणि आशा मोबाईलमध्ये रील्स पाहूनच हसत असते. तेवढ्यातच वसू तिला म्हणत असते, काय चाललंय आशा तुझं? अगं काय करतेस तू, हे कामं करणार आहेस की नाही? मला तर असं वाटतंय तुला आम्ही ह्या मोबाईल पाहण्याचे पैसे देतो की काय, तेच काही कळत नाही. अहो मी मोबाईल पाहते पण मला त्यातून जगाचं ज्ञान मिळतं. हो मग आम्ही वेडे आहोत का पुस्तक वाचत बसतो आणि ज्ञान मिळवतो ते? अहो नाही नाही, तुम्ही पण एकदा बघा ना, काय काय चाललंय काय, मी तर तुझा ना हा मोबाईल एक दिवस फोडूनच टाकणार आहे. तेवढ्यातच आशा म्हणत असते, पण नंदिनी ताईने मात्र त्या पोराला चांगलंच फोडले बघा. काय म्हणतेस बघू? तेवढ्यातच आता वसू तो मोबाईल हातामध्ये घेते. वसूने तो मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर नंदिनीने त्या मुलांना तोंडात गालात मारलेली ते काही दाखवलेलं असतं आणि त्याचबरोबर नंदिनी काव्याच्या पाठीमागे कशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. तर सगळं काही बोललेलं त्या व्हिडिओमध्ये शूट झालेलं असतं आणि तोच व्हिडिओ आता इथे वसू पाहत असते. तेव्हा वसूला खूपच मोठा धक्का बसतो. आशा तिचा फोन घेते आणि म्हणत असते, वा वा काय डॅशिंग वाटतंय ना, नंदिनीताईने जामच भारी केले, मस्तच त्या पोराच्या कानाखाली मारलेली आहे. तेव्हा वसू विचार करत असते, कुठल्या मातीची बनलेली आहे ही नंदिनी, काहीच कळत नाहीये. एवढं सगळं रामायण महाभारत झालेलं आहे तरीसुद्धा ह्या नंदिनीला अजूनसुद्धा त्या काव्याच्या बहिणीच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि तिचा एवढा सगळा काही पुळका आहे. छे, एवढं सगळं करून सुद्धा शेवटी काय झाले? तर आता दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी तिथून निघालेली असते. जीवा तिच्या पाठीमागे आलेला असतो आणि नंदिनी प्लीज प्लीज थांब ना नंदिनी, हे बघ प्लीज, मला तुला थोडंसं सांगायचं आहे, तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, अशी रागावून चिडून जाऊ नकोस ना नंदिनी. तेव्हा नंदिनी एका ठिकाणी थांबते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, मी अगं प्लीज ऐक ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी, थोडं तरी ऐकून घे, मी कुठे जाऊ? त्यावर नंदिनी म्हणत असते, ठीक आहे थांबले, मी इथेच थांबले, काय बोलायचं आहे तुम्हाला बोला. अगं माझं ऐकून तरी घे प्लीज, एकदा मला बोलण्याची संधी तरी दे ना प्लीज नंदिनी, असं म्हणून तो तिचा हात पकडतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे रागाने पाहते. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, मला माहिती आहे मी तुला खूप जास्त दुखावले. तुला मला किंवा इथे काव्याला कोणी जर ओरडलं, कोणी जरी वाईट शब्द बोलले तर तुला ते सहन होत नाही, तू त्याचे उत्तरं देतेस, हे सगळं मला माहिती आहे. पण आमच्यामुळे तुला आमच्यावरच राग आहे, हे मात्र गोष्ट खरी आहे. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, एक मिनिट. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो हो कळलं कळलं, पण तुझा आमच्यावर राग नाही तर तू दुखावलेली आहेस, बरोबर की नाही? आम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळे तू दुखावलीस, प्लीज पण एकदा तरी संधी दे ना, ते सगळं काही नीट करण्याची. मी खरंच सगळं काही सावरून घेईल, सगळं काही इथे मी व्यवस्थित करेल. त्यावर नंदिनी म्हणत असते, कसं कसं काय करणार, काय आहात तुम्ही सांगा ना. अजूनसुद्धा ती 16 डिसेंबरची रात्र आठवली की माझ्या डोक्यातून, मनातून आणि त्याचबरोबर विचारातून ते जात नाही आहे. कुठेतरी काळजाचा ठोका चुकतो. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते आणि हे सगळं काही कसं निस्तारणार आहात तुम्ही? शक्यच नाही आहे. बोला, आहे का तुमच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर? बोला ना जीवा, बोला. नाही आहे ना? त्यामुळे प्लीज माझ्या मागे येऊ नका आणि असं समजा की आपला प्रवास इथंपर्यंतच होता, असं म्हणून येणाऱ्या रिक्षात बसून नंदिनी तिथून निघून जात असते. नंदिनी गेल्यानंतर जीवा मात्र तिथेच उभा राहतो आणि रिक्षावरती लिहिलेलं असतं, पिक्चर तो अभी बाकी है, असं म्हणून जीवा विचार करत असतो, पिक्चर तो अभी बाकी है. पण जाता जाता नंदिनीने मला काहीतरी प्रश्न विचारला होता, पण खरंच त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे का? मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? म्हणजे पिक्चर अभी बाकी है तर मी हे सगळं काही करू शकतो ना, का नाही करू शकत? हा जीवा आहे, जीवा. आणि नंदिनीने विचारलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर जर मी दिलं तर सगळं काही व्यवस्थित तर होणारच आहे, बरोबर की नाही? असं जीवा म्हणत असतो आणि त्यानंतर स्वतःला शाबासकी देत असतो आणि देवाचे आभार मानत असतो की मला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. थँक्यू. आता मी नंदिनीला नक्कीच म्हणू शकतो
असं आता जीवा म्हणत असतो. पण कसं मनवायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा तरी विचार आपल्याला करावाच लागणार आहे की नाही. जरी आता 3 महिने ती सोबत नसली तर 3 महिन्याने तिनं तर सांगितलंय, नाही नाही मी तर तो विचारसुद्धा मनामध्ये करू शकत नाही. नंदिनी बघ आता हा जीवा काय करतोय, तर बघ आता चकाचक बाई हा पसारेवाला काय करतोय, असं म्हणून स्वतःलाच समजावत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही मानिनी आणि आशा ह्या दोघीजणी सुद्धा हॉलमध्ये बसलेल्या असतात. आणि तेव्हा इकडे आशाने तो व्हिडिओसुद्धा इथे मानिनीला दाखवलेला असतो. लोक टाळ्या वाजवत असतात. तेवढ्यातच वसू आलेली असते. वसूच्या तर डोक्यात तिडकत जाते हे सगळं काही होत असताना. तेव्हा आता वसू म्हणत असते, तुम्ही हे सगळं बंद करणार आहात की नाही, काय चाललंय काय तुमचं, किती वेळा त्या टाळ्या टाळ्या वाजवत राहणार आहात, असं काय केलंय त्यांनी तर एवढं सगळं काही करताय. त्यावर आता मानिनी म्हणत असते, अहो ताई असं काय करताय, बघा तर नंदिनीने कसं त्या मुलांना उत्तरं दिलेली आहेत, सडेतोड उत्तरं दिलेली आहेत. आणि त्या दिवशी तुम्ही काय म्हणत होतात मीडियावाले आले तेव्हा, तर बघा ना आता आता नंदिनीने तर कव्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. मग तुम्हाला अजूनसुद्धा इथे काही बोलायचं आहे का. त्यावर आता वसू म्हणत असते, मानिनी तू डोक्यावर पडलीस का गं, अगं तू तुझ्या मुलांचा जरा तरी विचार कर, तुला त्या तुझ्या 2 सुनांचाच का बरं एवढा पुळका आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, हो मला माझ्या दोन्ही सुनांचा तेवढाच पुळका आहे. आणि मला विश्वाससुद्धा आहे की माझ्या दोन्ही सुना लवकरच ह्या घरामध्ये येतील आणि माझ्या मुलांना सुद्धा सावरून घेतील, समजलं. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, जीवा आणि त्याचबरोबर काव्या हे दोघेजण कॅफेमध्ये भेटलेले असतात. आणि तेव्हा जीवा तोच व्हिडिओ पाहत असतो. आता जीवा तो व्हिडिओ पाहत असताना तो म्हणत असतो, बघितलं काय डॅशिंग बायको आहे माझी, बापरे खरंच खूप जास्त डॅशिंग आहे माझी नंदिनी खरंच. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, हो हो अरे जीवा मी काय म्हणते ते तू ऐकून घेणार आहेस की नाही, काय चाललंय काय तुझं, तुला एवढा यायला उशीर का झाला, अरे तू जर लवकर आला असतास तर इथे त्या दोघांशी सुद्धा आपण एकत्र बसून बोललो असतो की नाही, काय चाललंय काय तुझं. त्यावर तो म्हणत असतो, अगं हो हो काव्या तू ऐकून तरी घे माझं, तू बघ ना कसली भारी दिसते नंदिनी ह्यामध्ये सगळं काही बोलताना, असं तो म्हणत असताना काव्या म्हणत असते, ती नंदिनी ताई आहे रे माझी, मला माहिती आहे ते सगळं काही, पण तुझं काय चाललंय त्याचा तरी जरा विचार कर. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे मानिनी वसूला चांगलाच खडसावून उत्तर देण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, सांगू का वसवत्या वसुताई, हा व्हिडिओ जो आहे ना तो त्या 2 बहिणींना बोलणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या, त्यांची छेड काढणाऱ्या, त्याचबरोबर त्यांच्या कॅरेक्टरवर बोलणाऱ्या त्या प्रत्येकासाठी हा चपराक आहे. तेवढ्यातच आशा मानिनीच्या जवळ जाते आणि म्हणत असते, यांच्यासाठी बरं का. तेवढ्यातच आता वसू म्हणत असते, ए आशा तू लायकीत राहायचं, खूप जास्त आगाऊपणा करून बोलायला लागलेली आहेस, कळलं का, ह्या घरामध्ये कामं करतेस का आणखी काही करतेस, आणि मला चांगलंच माहिती ना हे सगळं कोणामुळे आणि का करतेस, ह्या सगळ्या गोष्टीला तुला कोणाचा पाठिंबा आहे हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, तर मला एक गोष्ट सांगा, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं मानिनी काय व्यवस्थित होणार आहे, मला एक गोष्ट सांग, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी 2 मुलं तुझ्याशी धड नीट बोलत नाही आहेत किंवा एकमेकांशी सुद्धा धड नीट बोलत नाही आहेत, आणि काय नीट होणार आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, मला पूर्ण खात्री आहे व्यवस्थित होणार आहे सगळं. आत्ता जरी ते बोलत नसले तरीसुद्धा ते नक्की बोलतील. मी त्यांना सगळं काही सावरण्याचा आवरण्याचा सगळा काही प्रयत्न करत आहे, आणि एक दिवस असा नक्की येणार आहे की सगळं काही व्यवस्थितच होईल. आणि कसं आहे ना ताई, हे बघा आपण एका गोष्टीचं उदाहरण घेऊया, ते म्हणजेच की दुधापासून 2 पदार्थ बनतात. म्हणजे एक जर बासुंदी पटकन बनते, पण जर त्याच दुधापासून आपल्याला दही बनवायचं असेल तर आदल्याच रात्री आपल्याला विरजण लावावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी ते दही बनतं. मग मला सांगा, हे 2 पदार्थ एकाच दुधापासून बनवले जातात, पण त्यांना वेळसुद्धा तेवढाच लागतो. अगदी तसंच आहे माझ्या मुलांचं सुद्धा. हे बघा झालेल्या गोष्टी आणि झालेलं जे काही परिस्थिती आहे ते वेगळं आहे, आणि त्यामुळे त्यांना त्या सगळ्यातून सावरायला आवरायला थोडासा वेळ लागेल, आणि तो वेळ मी त्यांना देणारच आहे, असं सुद्धा आता मानिनी म्हणत असते. आणि तेव्हा वसू तिथून निघून गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे मानिनी खचलेली असते. ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा जगाची तोंड बंद करता येतात, पण आपलीच माणसं बोलायला लागली तर आपण त्यांचं तोंड कसं बंद करायचं हेच मला काही कळत नाही, असं म्हटल्यानंतर पार्थ तिथे आलेला असतो.
तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे जो काही काव्या आणि त्याचबरोबर इथे जीवा हे दोघेजण सुद्धा कॅफे शॉपमध्ये किंवा कॅफे मिलनमध्ये भेटल्यानंतर ते आता खूपच मोठा आणि त्याचबरोबर भन्नाट असा निर्णय घेतात. आता काव्या पार्थला मिळवणार असते तर इकडे मात्र जीवा नंदिनीला मिळवणार असतो आणि तेव्हा ते दोघेजण एकमेकांना म्हणत असतात, बघ काव्या, ह्या नात्याचा शेवट आणि त्याचबरोबर ह्या वर्षाचा शेवट गोडच होणार. तेव्हा काव्या म्हणत असते, हो अगदीच बरोबर बोलतोयस तू, असं म्हणून हात पुढे करते आणि म्हणत असते, आता मिशन लग्नानंतर होईलच प्रेम. लग्न आपल्याला टिकवायचंच आहे आणि ते आपण टिकूनच दाखवू, असं म्हणून हात मिळवणी केलेली असते. तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पार्थ समोर जीवा बसलेला असतो. मानिनी सुद्धा तिथेच असते. खूप उशीर झालेला असतो आणि तेव्हा जीवा पार्थला म्हणत असतो, ना दादा प्लीज माझं ऐकून घे ना, मी 1 महिन्यासाठी तिकडे नंदिनीकडे राहायला जात आहे. मी 1 महिन्यात नंदिनीला मिळवून दाखवणार आहे आणि माझा संसार वाचून दाखवणार आहे. तेव्हा पार्थ आता जीवाला म्हणत असतो, हे बघ जीवा, मी काय म्हणतोय ते तू नीट ऐक. काय दादा काय झाले? हे बघ, तुला आणि काव्याला दोघांना एकत्र पाहण्याची नंदिनीच्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे, ती त्यांनी केली आहे. त्यावर जीवा पार्थला म्हणत असतो, हे बघ दादा, ते अजिबात तसं होणार नाही आहे, कारण मी तशी वेळच येऊ देणार नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, का आणि कशी वेळ येऊ देणार नाहीस, काय करणार आहेस? तेव्हा जीवा म्हणत असतो, मी आणि काव्याने ठरवलं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही आमचं लग्न टिकवून दाखवू आणि काव्या तुला तर इकडे मी नंदिनीला म्हणूनच दाखवू. आम्ही आमचे प्रयत्न करू आणि तुम्हा दोघांचाही राग रुसवा त्याचबरोबर तुमचं मन तुमचं प्रेम हे सगळं काही जिंकून दाखवू, असं आता जीवा पार्थला सांगत असतो. तर आता प्रेक्षकांनो जीवा तर नंदिनीकडे जाणार आहे, पण आपली मांजरसुद्धा ह्या बोक्याकडे येणार आहे, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. वसूला तर आज चांगलाच धक्का बसलेला असतो. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.